नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रमिलास रेसिपीमध्ये। आज मी तुम्हाला एकदम टेस्टी आणि कमीत कमी साहित्यात होणारा मसाले भात कसा बनवायचा ते दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आज मी मसाले भात पातेल्यामध्ये बनवणार आहे। त्याच्यासाठी मी इथे पातेल्यामध्ये तेल ओतून घेतलेले आहे। आता हे तेल गरम करून घ्यायचे आहे। तेल गरम झालेले आहे। याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घेतली। मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्येच अर्धा चमचा जिरे पण टाकून घेतले आहे। 2 मोठे कांदे उभे कापलेले याच्यामध्ये टाकून घेतले। कांदे थोडेसे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। आता याच्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या पण टाकून घेतल्या आहेत। आता याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे। आलं लसूण पेस्ट तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे। आलं लसूण पेस्ट चांगली परतल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा धने पावडर टाकली आहे। 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे। 1 चमचा लाल तिखट पण टाकले आहे। हळद टाकायची आहे आणि इथे मी थोडासा पावभाजी मसाला वापरलेला आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। व्यवस्थित मिक्स झालेले आहे। याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचे आहे। ते पण आपल्याला मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे। आता याच्यामध्ये भाज्या टाकून घ्यायच्या आहेत। इथे मी शिमला मिरची, फ्लावर आणि बटाटा वापरलेला आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। भाज्या आणि मसाले व्यवस्थित मिक्स झालेले आहे। त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि तेही चांगले मिक्स करून घ्यायचे। आता याच्यामध्ये मी हे तांदूळ टाकून घेणार आहे। 15 मिनिटे अगोदर तांदूळ भिजत ठेवले होते, ते याच्यामध्ये टाकून घेऊ। चवीपुरते मीठ टाकायचे आहे आणि याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी ओतून घ्यायचे। 15 मिनिटे तांदूळ भिजवलेला आहे, त्याच्यामुळे पाणी जास्त ओतायचे नाही। उकळी आलेली आहे। याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून 10 मिनिटे झाकून ठेवायचे आहे। 10 मिनिटे झालेले आहेत आणि मसाले भात पण आपला छान असा शिजलेला आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच टेस्टी आणि सोप्या रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। एकदम मोकळा आणि सुटसुटीत मसाले भात तयार आहे। मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।